भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज के दिन 30 मे 2025 शुक्रवार. तुम्हाला विश्वास ठेवायलाच हवा, कारण विश्वासाशिवाय त्याला प्रसन्न करणे अशक्य आहे. कारण जो कोणी देवाकडे येतो त्याने विश्वास ठेवावा की तो आहे, आणि जो त्यांची आग्रहाने शोध घेतो त्याला तो प्रतिफल देतो. हिब्रू 11वा अध्याय 6वा वचन. विश्वासाशिवाय प्रार्थना करण्याची काही उपयोग नाही. आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला पूर्ण खात्री असली पाहिजे की प्रभू आपली प्रार्थना ऐकतो आणि उत्तर देतो. फक्त देवाच आपली प्रार्थना सामर्थ्यवान आणि परिणामकारक होते. एक लहान मुलगा एका गंभीर आजारामुळे रुग्णालयात दाखल झाला होता. त्याची प्रकृती खालावत गेली आणि तो मृत्यूची उंबरठ्यावर पोहोचला. एके दिवशी त्याने त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे पाहिले आणि विचारले, सर, तुम्ही ख्रिश्चन नाही काय? कृपया माझ्यासाठी प्रार्थना कराल का? डॉक्टर थोडा वेळ गप्पा राहिला आणि म्हणाला, मी एखादा पाद्र्याला बोलावू का की तो येऊन तुझ्यासाठी प्रार्थना करेल? तेव्हा मुलगा घाईघाईने म्हणाला, पण जर तो येण्याआधीच मी मरण पावलो तर कृपया तुमच्याकडून प्रार्थना हवी आहे. काही पर्याय नसल्यामुळे डॉक्टरांनी प्रार्थना सुरू केली, पण ते पुढे जाऊ शकले नाहीत. जरी ते नावाला ख्रिश्चन होते तरी खऱ्या अर्थाने त्यांनी उद्धार अनुभवलेला नव्हता. म्हणून त्या छोट्या मुलाने स्वतःच प्रार्थना सुरू केली. तुम्हाला माहीत आहे काय त्याने काय म्हटले? प्रभू, कृपया या दयाळू डॉक्टरला प्रार्थना कशी करावी की शिकवा. त्यांची काहीतरी मार्ग करून उद्धार करा. त्यांच्या आम्हाला नरक आणि विनाशापासून वाचवा. त्याला त्या अग्नीची सरोवरात फेकले जाऊ देऊ नका, जे दुसरे मरण आहे. ही प्रार्थना डॉक्टरांचे अंतराळाला हात राहून गेली. त्यांनी जाणले की आत्मिक मरण हे शारीरिक मृत्यूपेक्षा किती भयंकर आहे. त्या दिवशी त्या मुलाची प्रार्थनामुळे डॉक्टरांनी प्रभू येशूचा स्वीकार केला. पुन्हा एखादा हिब्रू 11वा अध्याय 6वा वाचा. विश्वासाशिवाय देवाला प्रसन्न करणे अशक्य आहे. देवाजवळ येणाऱ्याने हे मान्य केले पाहिजे की तो आहे आणि ते आपल्याला शोध घेणाऱ्यांना प्रतिफल देतो. इथे 2 अत्यावश्यक विश्वास आहेत की देव अस्तित्वात आहे आणि जे त्यांची उत्कटतेने शोध घेतात त्यांना तो प्रतिफल देतो. प्रिय देवाची मुलांनो, जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा शास्त्र वाचता तेव्हा तुमच्या आत काहीतरी हालचाल होते. विश्वास उगम पावतो. बायबल सांगते, विश्वास हे ऐकण्यावरून येते आणि ऐकणे हे देवाचे वचनावरून येते. रोमकारस 10वा अध्याय 17वा वचन. म्हणून स्वतःला वचनाने भरून काढा आणि विश्वासाने प्रार्थना करा. अधिक चिंतनासाठी पद म्हणून मी तुम्हाला सांगतो, जे काही तुम्ही प्रार्थनेत मागत विश्वास ठेवा की तुम्ही प्राप्त केले आहे आणि ते तुम्हाला मिळेल. मार्क 11वा अध्याय 24वा वचन. आजचा बायबल वाचन सकाळी दुसरी इतिहास 10वा अध्याय से 12वा अध्याय. संध्याकाळी योगान 11वा अध्याय 30वा वचन से 27वा वचन. धन्यवाद.